साल 1999 देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना इकडे काँग्रेसमध्ये मात्र सोनिया गांधी यांना पंतप्रधान पदासाठी पक्षातूनच विरोध होत होता। कारण होतं त्यांच्या विदेशी जन्माचा मुद्दा। शरद पवार, तारिक अनवर, पी ए संगमा यांनी सोनिया गांधींना कडाडून विरोध केला। अशातच पक्षाच्या पहिल्यांदा अध्यक्षा बनलेल्या सोनिया गांधी यांना लोकसभा निवडणुकीसाठी सुरक्षित मतदारसंघ हवा होता। अमेठी तर हक्काचा मतदारसंघ होता। काँग्रेसचे सर्वोच्च नेतृत्व करताना गांधी घराण्यातील व्यक्तीने दोन मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची परंपरा असल्याने सोनिया गांधी यांनी निवडला कर्नाटकातील काँग्रेसचा अभेद्य किल्ला बेल्लारी। 1952 पासून काँग्रेस येथे कधीच हरली नव्हती, पण सोनिया गांधींना हरवण्यासाठी भाजपने मोठा डाव खेळला। दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांना भाजपने बेल्लारीतून सोनिया गांधी यांच्या विरोधात उभं केलं, पण सुषमा स्वराज काँग्रेसचा गड भेदू शकल्या नाहीत। सोनिया गांधी बेल्लारीतून निवडून आल्या, शिवाय अमेठीतूनही निवडून आल्या। आता इतिहासाची पुनरावृत्ती होते। राजकीय जीवनात पहिल्यांदाच प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी केरळमधील वायनाड या राहुल गांधी यांच्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत। तर त्यांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपने आपली मुलुक मैदानी तोफ स्मृती इराणी यांना रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतलाय। नमस्कार, मी विक्रांत नलावडे, मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत आहे। राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे। या निवडणुकीत आणखी एक गांधी राजकारणात प्रवेश करत आहे। एप्रिल-मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रियंका गांधी रायबरेलीची जागा लढवतील असे बोलले जात होते, पण प्रियंका गांधी यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला। त्यामुळे रायबरेलीतून राहुल गांधी यांनी निवडणूक लढवली आणि ते जिंकलेही। गांधी घराण्यातील व्यक्ती राजकारणात प्रवेश करताना सुरक्षित मतदारसंघ पाहत आला आहे। आणीबाणीनंतर अपयशाची भीती असलेल्या इंदिरा गांधी यांनी कर्नाटकातील चिकमंगळूर येथून निवडणूक लढवली होती आणि त्या जिंकल्याही होत्या। 1999 ला सोनिया गांधी यांच्यावर राष्ट्रीय राजकारणात येण्यासाठी पक्षातूनच दबाव वाढला आणि त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। उत्तर प्रदेशातील अमेठी हा त्यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघ होताच, पण रिस्क नको म्हणून सोनिया गांधी कर्नाटकातील बेल्लारी येथून उभ्या राहिल्या। सोनिया गांधी यांच्यासाठी अमेठीची निवडणूक सोपी होती, पण भाजपने बेल्लारीत त्यांच्या विरुद्ध सुषमा स्वराज या भाजपच्या तगड्या नेत्या उभ्या केल्या। भाजपने सोनिया यांच्या विरोधात जोरदार प्रचार मोहीम राबवली। इतकेच नव्हे तर या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात असलेली दलित, अनुसूचित जमातीच्या मतांचे विभाजन करण्यासाठी आदिवासी समाजातील उमेदवार उभा केला। सुषमा स्वराज यांनी तर मी हरले तर डोक्याचे सर्व केस काढेल अशी शपथ घेतली, पण सुषमा स्वराज हरल्या। नैतिकता असलेल्या सुषमा स्वराज यांनी आपली शपथ पूर्ण केली। सोनिया गांधी यांचा राजकारणातील प्रवेश खडतर करणाऱ्या भाजपने आता प्रियंका गांधी यांच्यासाठी देखील राजकीय प्रवेशात काटे अंतरलेत। अमेठीत 2019 ला राहुल गांधी यांचा पराभव करणाऱ्या स्मृती इराणी यांना प्रियंका यांच्या विरोधात वायनाड येथून उभं करण्याची व्यूहरचना आखली गेली आहे। स्मृती इराणी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अमेठीतील काँग्रेस उमेदवाराकडून हरल्या आहेत, त्यामुळे त्यांचे पुनर्वसन करण्याचा देखील भाजपचा प्लॅन असू शकतो। देशातील काँग्रेससाठी सुरक्षित असलेल्या काही मतदारसंघापैकी वायनाड हा मतदारसंघ आहे। राहुल गांधी तिकडे स्मृती इराणी यांच्याकडून हरले, पण वायनाडमधील विजयाने त्यांना लोकसभेची दारे खुली ठेवली। आता प्रियंका गांधी यांना वायनाड राजकीय प्रवेशाचे द्वार खुले करून देते की कायमचे दरवाजे बंद करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे।